नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असले तरी येथील लाखो रहिवासी प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी विनंती केल्यानंतर नगरविकास, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली। बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले। नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असलं तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत। खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईकरांना दिले होते। या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे संचालक गणेश देशमुख, संचालक दयानिधी राजा तसेच तीनही खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या 70% भागामध्ये येथील रहिवासी राहतात। सिडकोने बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या। या भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा, रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत। कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीच्या असून महापालिकेने नागरी सुविधा देण्याचे कामे 2011 पासून बंद केले। सिडकोने ही घरे दिली पण महापालिकेने त्यांना आवश्यक सुविधा देणं बंद केलंय। या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामे झाली नव्हती। या बैठकीत महापालिकेने मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात, मलनिसारण आणि पाणीपुरवठा यासंबंधीची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले। रस्त्यावरील पथदिवे, रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासन लवकरच मान्यता देण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे। नवी मुंबई अंतर्गत अनेक प्रश्न प्रलंबित होते। सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि MIDC या नवी मुंबईचे तिन्ही डिपार्टमेंटशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित होते। खासदार झाल्यानंतर त्या प्रश्नांना वाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून कंडोनियम अंतर्गत ज्या वसाहती सिडकोने विकसित केलेल्या आहेत त्या सोसायटींमध्ये अगदी मलनिस्सारण असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, महानगरपालिका कुठल्याही स्वरूपात जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाली काम करत नाही। गरीब माथाडी कामगार त्या ठिकाणी राहत असतात, मध्यमवर्गीय लोक राहतात। त्यामुळे तिथला दिवाबत्ती असेल, मलनिस्सारण असेल, पाणी पुरवठा काम कोण करणार? अनेक प्रश्न प्रलंबित होते। काल एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या निर्देशानुसार नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता, नवी मुंबई महानगरपालिकेचे कैलास शिंदे, सिडकोचे गणेश देशमुख असतील आणि आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांची एकत्र बैठक आम्ही लावली आणि त्यामध्ये तो विषय आम्ही मार्गी लावला। मलनिस्सारण, पाणी पुरवठा ही कामं ताबडतोब महानगरपालिकेने करावी आणि इतर जी काही कामं आहेत शासन त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेने करावी असा मोठा निर्णय हा झाला। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांची जी गरजेपोटी आपण जी घरं बांधलेली आहेत ती नियमित करण्याचा जो निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने, त्यामध्ये सिडकोचे अधिकारी आणि ग्रामस्थ यामध्ये काही गोष्टीमध्ये गैरसमज होते, ते एकत्र बसवले गेले। त्यांचं सर्वेक्षण करताना गावकऱ्यांना, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यायचा निर्णय झाला। त्याचबरोबर जी LIGची घरं आहेत ज्याला कोर्टाने ताबडतोब त्यांच्यावरती अनधिकृत म्हणून त्यांच्यावर शिक्का मारून कारवाई करायला सांगितलेली आहे, जे त्यांना ठराविक जागा दिली होती, CC त्यांना मिळत नव्हती, त्यामुळे गरजेपोटी कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी जे बांधकाम वाढवलेलं आहे अनधिकृत म्हणून त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने निर्णय घेतला। त्याविषयी आम्ही एकत्र बैठक लावली आणि त्या सर्व घरं क्लस्टर योजनेमार्फत विकसित करायची आणि कोर्टाकडे महानगरपालिका वेळ मागेल अशा संदर्भात अनेक प्रश्न जे प्रलंबित होते नवी मुंबईचे त्या संदर्भात काल निर्णय झाला
शिंदेसाहेब आजारी असताना त्यांनी प्रकाश आबिटकर यांना त्या मिटिंगला पाठवलं. सर्व अधिकारी त्या ठिकाणी होते. माझ्यासोबत माझ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपनेते विजयजी नाटा, विजयजी चौगुले, माझे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, दोन्ही शहर प्रमुख मनोज हळदणकर, विजय माने, आमचे सर्व सिनियर नगरसेवक, हे सर्वजण त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. आणि नवी मुंबईकरांच्या दृष्टीने फार मोठा निर्णय काल झालेला आहे. नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी नवी मुंबईकरांच्या वतीने आभार मानतो.